नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज खूप दिवसांनंतर जे आहे मी व्लॉग शूट करायला घेतलेला आहे। शॉर्ट्स जे आहे मी करती आहे अपलोड, पण लॉंग व्हिडिओ जो आहे ना तो माझ्याकडनं बनतच नव्हता। त्यामुळे चला म्हटलं आज वटपौर्णिमा आहे, स्पेशल रेडी होते आहे मी, तर आज याचा व्लॉग आपण बनवूया म्हटलं। कारण असं काही डेली आपण काय पोस्ट करणार आहे असं काही स्पेशल नसतं, त्यामुळे डेली काय व्लॉग बनवायचे ना हे खरंच मला कळत नाही आहे। त्यामुळे आणि आता लग्न रिसेंटली आमच्याकडे झालं, पण त्या लग्नामध्ये पण एवढी घाई गडबड सगळं झालं ना की त्यामध्ये सुद्धा जे आहे ना व्लॉग वगैरे बनवता आलं नाही। आणि सध्या कसं मी थोडी नवीन आहे, त्यामुळे थोडंसं भीतीसुद्धा वाटते, कारण एवढे लोक असतात, कोण काय म्हणेल काय नाही। बऱ्याच लोकांना यातलं एवढं काही कळत नाही, तर बरेच लोक जे आहे ते मज्जासुद्धा उडवतात की हां आता हे असं तसं। तर तेवढं तर मी इग्नोर करते। आता सगळ्यांच्या गोष्टी मनाला लावून घेतलं तर झालं, तर त्या गोष्टी तर इग्नोर करते आहे। पण तरी खूप लोकांमध्ये व्लॉगिंग करायला किंवा बनवायला थोडं भीती वाटती आहे। घरी मी इझिली बनवू शकते, पण बाहेर थोडं भीती वाटते मला। चला आता तो पार्ट ठीक आहे, चला मग आता आजच्या व्लॉगला सुरुवात करते। तर आज आहे वटपौर्णिमा आणि इथे मी छान रेडी होती आहे। आणि आता मी रिसेंटली सांगितलं होतं, मी एक इनसाईटचं फाउंडेशन घेतलेलं होतं, तेच मी आज इथे लावलेलं आहे। आणि खरं सांगते ना, ते फाउंडेशन एवढं छान आहे, एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि एवढं तुम्ही जसं स्किनला लावलं ना खूप फास्ट ॲब्झॉर्ब होतं आणि मस्त जो आहे तो ग्लो देते। माझी ड्राय स्किन आहे, माझ्या स्किनसाठी तर मला ते खूप छान वाटलं। सनस्क्रीन लावली मी, मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन लावलं, बेसिक जे असतं सनस्क्रीनवर लगेच कन्सिलर लावलं। आणि माझे थोडे डार्क स्पॉट्स आहे, म्हणजे डार्क सर्कल्स आहे, खूप जास्त आहे थोडे नाही, ते पण हाईड करायला कलर करेक्टर वगैरे वापरलं। पण कितीही वापरलं तरी खूप आपण नाही दाबू शकत, त्यांना कवर करू शकत, थोडेफार तर ते दिसणारच आहे, तर ते थोडेफार दिसतच होते। बाकी जेवढं माझ्याच्यानी होते हाईड तेवढं मी इथे कलर करेक्टरनी ऑरेंज कलर वापरून जे आहे ते हाईड करून घेतलेलं आहे। ते केल्यानंतर छान असं फाउंडेशन लावलं, सगळं असा आता चेहरा पण बघा माझा छान ग्लो करतो आहे, तर ते करून घेतलं। त्यानंतर त्याला सेट व्हायला जे आहे पावडर लावून घेतलं। इथे मी हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडरच यूज करते, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठलं दुसरं पावडर नाही आहे। ते लावून घेतलं आणि पूर्ण चेहरा असा छान, म्हणजे आता थोडा वेळ घाम येणार नाही असा छान सेट करून घेतला। त्यानंतर इथे माझे डोळे खूप बारीक आहे, त्यामुळे थोडेसे लॅशेसला जे आहे ना मी हायलायटर म्हणते मस्कारा लावून घेतला। काजळ मी वापरत नाही, कारण काजळ मला लावायला काही नाही, पण जेव्हा ते पसरलं ना की माझे जे डार्क सर्कल्स आहेत ना ते आणखी ब्लॅक दिसतात, ते पसरतं, तर त्यामुळे मी काजळ कधीच वापरत नाही। आयलायनर वापरते, पण आज मी ते पण लावलं नाही। आणि त्यानंतर असं छान सगळं मी रेडी झाली। छोटं गळ्यातलं घातलं, मोठं मंगळसूत्र घातलं, कानातले घातले आणि इथेही नथ घालत आहे। आता लग्नामध्ये सुद्धा मी अशी प्रेसवाली नथ घातली होती, आणि ही प्रेसवाली नथ घालते ना की नाक एवढं दुखतं ना की आता मला नथ घालायची बिलकुल इच्छा नव्हती, पण मी म्हटलं जाऊ द्या, आता मी पूजेला चालली आहे तर घालावी आपण नथ। आणि फायनली सगळं रेडी झाल्यानंतर घालायच्या होत्या बांगड्या। आता बांगड्या कुठलंही काही असू ना, मला हिरव्या बांगड्या ह्या खूप जास्त आवडतात, म्हणजे कुठली पण साडी असू देत काही असू देत, माझं पहिलं प्रिफरन्स जे आहे ना ते मी मॅचिंग खूप कमी घालते, मला नाही आवडत मॅचिंग, मला जास्त हिरव्या बांगड्याच आवडतात। तर त्याच्यासाठी जे आहे, आणि आता लग्नातनं आली आहे म्हटल्यावर माझ्याजवळ खूप साऱ्या हिरव्या बांगड्या आहेत, आणि चला म्हटलं आता ह्याच घालून घेऊया, कारण नंतर आता काही हा यूज होणार नाही। खूप कमी बांगड्या वापरते मी। माझं बांगड्या कमी वापरायचं कारण म्हणजे माझ्या हातातनं कुठलीच बांगडी जात नाही लवकर, खूप त्रास होतो, कारण माझं हातनं खूप जास्त कडक आहे। तर इथे मी आधी तेल लावून घेतलं आणि त्यानंतर जे आता बांगड्या टाकायला घेतलेल्या, आता ह्या तरी गेले, पण कडे वगैरे जर घातले ना आणि खालून त्यांना जर एखादी डिझाईन वगैरे असली ना, माझ्या हाताची पूर्ण वाट लागून जाते। माझे हात इकडे थोडे छोटे आहे खाली, पण जे माझ्या हाताचे इथले जे खडे आहेत ना ते खूप जास्त हार्ड आहे, त्यामुळे इझिली जे आहे माझ्या हातात बांगड्या जातच नाही। आता एका हातातल्या झाल्या, दुसऱ्या हातात घालायला गेली तर मी 100% शुअर होती की कुठली ना कुठली बांगडी जी आहे ती फुटणारच आहे, आणि शेवटी तसंच झालं। एक बांगडी जी आहे ती फुटली हातात त्याच्यातनं, कारण म्हणतात ना एक हात छोटा एक हात मोठा असं असतं आपलं बाय डिफॉल्ट, तसं माझं पण आहे। तर हा हात तशा पण लवकर जात नाही, त्यात एक बांगडी फुटली, त्याचं थोडं लागलंसुद्धा, पण मग ते कसं बसं ॲडजस्ट करून शेवटी बांगड्या घालून घेतल्या। म्हणून मला बांगड्या घालायचा खूप जास्त त्रास होतो आणि मला कंटाळा पण होतो, आणि लागते ते वेगळंच। नेहमीच माझ्या हाताला कुठे ना कुठे रक्त लागतं किंवा काही होतंच होतं, हे होतंच नेहमी।
तर आता छान अशा मी बांगड्या घालून घेतलेल्या आहे आणि एकटा जायचं म्हटलं ना मला आणि पसारा कसा घरी करून घेतली, यांना घेऊन गेली. त्यानंतर इथे पूजेचं ताट जे आहे आता मला जेवढं, कारण इथे काही असा माझा जमत वगैरे आहे नाही, मी काही मराठी आहे. आता ह्या डब्यामध्ये मी गहू घेतलेले आहे आणि त्या जे आहे वटपौर्णिमा छोट्या करत नाही म्हणून त्यामुळे मी मोठे मोठे आंबे जे आहे तर आता इथनं कसं जायचं, त्यात लोक, मी निघाली माझ्या घरून तरी मला सगळे जे दिसले अपार्टमेंटमध्ये सगळे विचारत होते काय आहे, कुठे जात आहे, का बरं एवढी रेडी झालेली आहे. आता त्यांना काय समजवावं हेच मला कळत नव्हतं. त्यांना म्हटलं मी सांगते काय आहे. तर त्यानंतर तिथे गेली, भीतच गेली की तिथे बायका असतील नसतील, पूजा करायची नाही करायची. कारण मी पहिल्यांदा नाही, इथे दुसऱ्यांदा गेलेली आहे. म्हणजे मी इथे 3 वर्ष आधी जेव्हा मी फर्स्ट टाईम हैदराबादला आली तेव्हा गेली होती. तेव्हा तर मी भर दुपारी गेली होती 3-4 वाजता आणि तेव्हा साधीच अशीच पूजा करून आली होती. आणि त्यानंतर जे आहे आता माझ्या लग्नाला एवढे वर्ष झाली, 9 वर्ष झाली, त्यामध्ये मी बाहेर जिथे पण आहे ना, मी कधीच वडाच्या झाडाला पूजा करायला गेलेली नाही. 1-2 वर्ष जे आहे त्यातले मी गावाकडे होती तर तिकडेच मी पूजा वगैरे सगळं करून घेतली. तर तिकडे तर काही प्रश्नच राहतच नाही कारण तिथे भरपूर बायका असतात आपल्यासोबत. पण आम्ही बँगलोरला जेव्हा होतो तेव्हा पण मी कधी गेलीच नाही. मी घरीच फांदी पण नाही, मग वड पण नाही मिळालं तर शेवटी मी तुळशीचीच पूजा करून घेतली होती. त्यानंतर जे आहे मागच्या वर्षी मी गावालाच होती. तर चला म्हटलं ह्या वर्षी आपण जाऊया, बघूया आता प्रयत्न करून. मग तिथे गेल्यानंतर बघितलं तर होत्या काही बायका. आता इथे मी विचारलं तर इथे मॅक्सिमम ज्या बायका आहे ना सगळ्या नांदेड आणि परभणी साईडच्या होत्या आणि त्यांनी एवढा वेळ पूजा केली ना की मला त्यांची पूजा बघून मी आधी खूप वाट बघितली. त्याच्यानंतर हे एवढं सगळं प्रत्येकाने ते ब्लाऊज पीस, त्याच्यावर काय दिवे वडे असे सगळे लावले होते. मी विचार करत होते आज उपवास असते आणि हे सगळं कसं काय करत आहे. आणि एवढी अर्धा तास जी आहे ना त्यांनी पूजा केली. मी तर एवढंसं ताट घेऊन गेलं होतं, त्यात थोडंफारच होतं. मी माझी पूजा लवकर आटोपली, पण त्यांनी जे आहे ना एका बाईने कमीत कमी अर्धा तास पूजा केली. आता अशी काय पूजा केली मला माहिती नाही. मग मी त्यांना विचारलं तुम्ही कुठनं काय, तर ते म्हणाले की आम्ही नांदेड साईडचे, आम्ही परभणी साईडचे. म्हणजे तिथे कमीत कमी 10 वगैरे बायका होत्या. त्या सगळ्या ज्या आहे त्या तिकडल्याच होत्या आणि त्यांचा तो ग्रुप होता त्यामुळे त्या छान स्वतः सगळं एकमेकांना देत होते. तर मग मी यांच्यासोबत गेली. त्यानंतर तिथे जागा नव्हती, आधी मी जागा वगैरे केली. त्यानंतर एका ठिकाणी बसली, तिथे मग आपली पूजा करायला घेतली. आता आमच्याकडली पूजा खूप साधी सिंपल असते. आता प्रत्येक ठिकाणची पूजा करण्याची पद्धत आपली असते, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या. आता त्यांनी फक्त तेवढं केलं, आरती वगैरे त्यांनी केली नाही तर ती मी केली. त्यांच्याकडे ते बोलले की नाही आमच्याकडे नाही करत म्हणून. मग प्रत्येकजण आपलं करत होतं तर मी माझी पूजा वगैरे इथे करून घेतली. माझं आंबा ओटी जे पण ठेवतो आपण ते करून घेतलं. मी कापसाचं जे काय म्हणतात त्याला माहिती नाही, ते बनवतात तेवढं मला माहिती आहे, ते वाहून दिलं. त्यानंतर जे आहे ओटी ठेवून दिली, ब्लाऊज पीस नेलं होतं त्याची. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली. आता आरती मी केली, कापुराची आरती केली. तर सगळ्या 1-2 बाया ज्या आहेत त्या कापूरसुद्धा घ्यायला आल्या. त्या म्हटले की आम्हाला येत नाही, आम्ही करत नाही, तर दे म्हणून. तर त्यांना दिलं. त्यानंतर इथे हळदीचे हात मारायला घेतले, 5 जे हात मारतात तसे सगळे करून घेतले. आता बाकी बायकांचं म्हणजे सगळ्याच बायकांचं जे आहे पूजा झाली होती. सगळ्या बाया जायलासुद्धा निघाल्या होत्या. तर माझी पण इथे पूर्ण पूजा झाली होती. फक्त आता मला फेरे मारायचे बाकी होते. आता तुम्ही किती फेरे मारताना हे मला नक्की सांगा. आता तिथे गेल्यावर मलाही आठवत नव्हतं 5 मारायचे की 7 मारायचे. मग मी तिथे विचारलं त्यांना, तर त्या बाया बोलल्या की किती पण मारू शकते, तुला 5 मारायचे असेल 5 मार, 7 मारायचे असतील 7 मार. तर चला म्हटलं आपण 7 मारून घेऊया. आणि खरंच हे असं असतं का की 7 फेऱ्या मारल्या की 7 जन्म जे आहे हाच नवरा आपल्याला भेटेल. आणि याची पण काय गॅरंटी की म्हणजे पुढच्या जन्मात जे आहे आपलीच जोडी बांधली जाईल आणि आपलंच लग्न होईल, असं काय लॉजिक आहे ना, मला तर हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. पण आता सगळे करतात म्हणून आपण करायचं म्हणून करती आहे, कारण लहानपणापासून बघितलेलं आहे, आई करते, हे सगळे करतच आहे त्यामुळे करते. पण आणखी जे आहे छान रेडी वगैरे व्हायला मिळतं, नटायला मिळतं. अदरवाईज जे आहे इकडे काही एवढे कार्यक्रम राहत नाही, तर सगळे काही असं खूप तयारी वगैरे व्हायचं काही इकडे चान्सेस नसतो. तर तो पण एक चांगला ऑप्शन आहे की छान रेडी व्हा आणि मस्त जा म्हणून. तर इथे माझ्या 7 फेऱ्या झाल्या पूर्ण.
आणि आता इथे दोरा आहे ना, भरपूर लोक जो आहे तो दोरा तोडतात. मी पण आधी करत होती, पण मागच्या वर्षीपासून जे आहे मी तिथेच ठेवून देते. मला सांगितलं कोणीतरी, त्याच्यामुळे जे आहे कोण कोण ठेवतं कोण कोण तोडतं मला नक्की सांगा. त्यानंतर जे आहे काही तिथे बायका होता, त्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन दिलं, ओटी देतात ते देऊन दिलं आणि लगेच जे आहे घरी आली. घरी आल्यानंतर आता सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि नेमकी ना उपवासाच्या दिवशी खूप जास्त भूक लागते. रोज आपण उपाशी बसलेलो असेल, सगळं असेल तरी भूक लागत नाही, पण आज ना खूप जास्त भूक मला सुद्धा लागत होती आणि यांना पण लागली होती. कारण 12 ऑलमोस्ट 1 वगैरे वाजला होता, आता 1-1:30 झाला होता. तर सकाळी मी युगितच्या शाळेसाठी जे आहे इडलीचं कालच भिजवत घातलेलं होतं, ते झालं होतं. सकाळी युगितला इडली करून दिली स्कूलसाठी, तर त्याचं बॅटर होतंच. तर त्याच्यासाठी जे आहे यांना उपवास नाही आहे, तर यांच्यासाठी छान असे उत्तप्पम करायला घेतले. माझ्यासाठी जे मी साबुदाणा भिजू घातलेला होता सकाळी छान दह्यामध्ये, तर तो सुद्धा करायला घेतला एका साईडला, कारण मलासुद्धा खूप भूक लागलेली होती. तरी मी घरी आल्यानंतर एक केळ खाल्लं, जाम खाल्लं, तरी माझी भूक काही कमी होत नव्हती. मला तरीही खूप जास्त भूक लागलेलीच होती. तर इथे मी उत्तप्पम वगैरे करून घेतलं. उत्तप्पममध्ये छान जे आहे कांदा, टमाटर असं सगळं टाकून घेतलं आणि आता मी युगितच्या हिशोबाने बॅटर ठेवलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त टाकलं नव्हतं स्पायसेस. मग वरून त्याच्यामध्ये जे आहे आपलं तिखट, थोडंसं मसाला आणि तेल वगैरे घातलं आणि त्यानंतर छान असे जे आहे उत्तप्पम करून घेतले. एका साईडला जे आहे मी माझ्यासाठी साबुदाणासुद्धा करायला घेतलेला होता, कारण काही वेळात युगित येणार होता. मग युगित आल्यानंतर परत युगितचं सुरू होतं, माझं राहून जाईल म्हणून मी घरी आली आणि तशीच करायला लागली. मी फक्त साडी चेंज केली, कारण साडी घालून माझ्याच्यानी नाही होत काही, आणि नेमकी माझी साडीवर डाग पडते किंवा काही होतं माझ्यासोबत भरपूरदा झालेलं आहे, त्यामुळे मी रिस्कच घेत नाही आता. म्हणून मी आधी साडी काढून ठेवली फक्त आणि बाकी काहीच नाही केलं. तसंच जे आहे चेंज करून किचनकडे आली आणि लगेच जे आहे आपलं खायचं प्यायचं करायला घेतलं, कारण आधी खायचं होतं, कारण खूप जास्त भूक लागलेली होती. तर इथे साबुदाणा पण जो आहे माझा रेडी झालेला आहे. आता बरेच बाया आहे त्या काहीच खात नाही आज, फक्त पाण्यावर राहतात किंवा फ्रूट्सवर राहतात. माझं असं नाही आहे, मला तर खूप जास्त भूक लागते, त्यामुळे मी साबुदाणा करायला घेतला. पण भरपूर बायका असतात त्या निरंकार उपवास वगैरे करतात. असं असते, मी हा उपवास जो आहे आता दोन्ही टाईम आहे, म्हणजे आता पण नाही खायचा आणि रात्री पण नाही खायचा. हा उपवास जो आहे आता उद्याच सुटणार आहे सकाळी, त्याच्यामुळे खाऊन पिऊन करावं. फालतू आपली तब्येत खराब झाली तर आपल्याकडे करायला कोणी नाही आहे, आपली तब्येत खराब झाली तर कोण करणार आपल्या घरचं, त्यामुळे जास्त रिस्क मी घेत नाही. म्हणून मी छान आपला खाऊन पिऊन उपवास करते. साबुदाणा आता मी केलेला आहे, आता हा युगित पण खाईल, त्याचे पप्पा पण खाईल, आमच्याकडे सगळे हा साबुदाणा खातात. तर तो इथे करून घेतला. आता कोणाकोणाकडे जो आहे ना हा उपवास संध्याकाळीसुद्धा सोडल्या जातात, आमच्याकडे असं नाही. आमच्या साईडला उपवास जो आहे उद्या सकाळी सुटेल, तर रात्री पण मला काहीतरी करून खावं लागेल. तर इथे साबुदाणा झाला. चला म्हटलं आता पटापट आपण खाऊन घेऊया युगित यायच्या पहिले, तर कारण आता 1:45 झालेले आहे आणि 2ला त्याची स्कूलची सुट्टी होते, तर त्याला घ्यायलासुद्धा जायचं आहे. 5 मिनटं आधी त्याचं स्कूल अगदी 5 मिनटावर आहे, आम्हाला जायला 5 मिनटं लागतात आणि 5-10 मिनटं थोडा उशीरसुद्धा झाला तर तो बसतो स्कूलमध्ये. तर इथे पटापटला घ्यायला मी गेली नाही स्कूलमध्ये, त्याचे पप्पा गेले आणि घेऊन आलेले. आणि बघा युगितनी स्नॅक्सचा जो डब्बा आहे तो पूर्ण तसाचा तसा वापस आणलेला आहे. ऍडमिशन केलं. कोणाचं ॲडमिशन केलं? मी सुट्टी आहे. आज सुट्टी नाही, स्कूल होती ना. तू काय केलं आज स्कूलमध्ये? स्कूलमध्ये काय केलं? अभ्यास केला की नाही केला? नाही, काहीच नाही शिकवलं तुला? तुला बुक्स दिले ना मी आज स्कूलमध्ये पूर्ण? मला बुक्स नाही. तुझ्या बॅगमध्ये टाकून दिले होते ना, मॅडमनी काढले पूर्ण, तुझ्या टीचरनी काढले बुक्स? हां, मग बुक्स तर नाही आहे तुझ्या बॅगमध्ये आता. कोणी घेतलं? तुला बघता नाही येत का? तू तुझ्या लक्ष नाही ठेवतात तुला तुझ्या बॅगकडे. त्यानंतर युगितला झोपवलं आणि पहिले हा पसारा आवरायला घेतलेला आहे मी. एवढा सगळा पसारा आवरायचा आहे आता मला. ॲक्च्युली हा आजचा पसारा नाही आहे, मी आता गावाला गेली होती लग्नाला, तर ह्याच्यातल्या भरपूर गोष्टी ज्या त्या मी नेल्या होत्या, पण तिथनं आल्यानंतर माझा आराम झाला 1-2 दिवस. त्यानंतर मग मला माहिती होतं ना वटपौर्णिमा आहे, तर परत सगळं काढावं लागेल, म्हणून जे आहे मी काही आवराआवर केलेलीच नाही, सगळं मी तसंच ठेवून दिलं होतं आणि आज मी सगळं काढलेलं आहे.
आता इथे सगळं हे क्लीन करून जे आहे ना ते व्यवस्थित ठेवून देते आहे, कारण आता पुढचे काही दिवस काही फंक्शन आहे नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी काही लागणार नाही आहे. तुम्हाला ह्या मी काय म्हणतात त्याला, हा काश्मीरी बँगल्स आहेत या, ह्या मी मिशोवरून ऑर्डर केल्या होत्या. ह्या मी फक्त 2दाच घातल्या, 2 दिवस घातल्या होत्या ना, तर याचा जे गोल्डन कलर आहे ते पूर्ण निघालेला आहे आणि ह्या पूर्ण ज्या ना त्या सिल्वर झालेल्या आहेत 2 दिवसातच फक्त. माझ्याकडे ना खूप गोंधळ असतो, कारण 2 बेडरूम आहेत, पण ह्या बेडरूम मध्ये जर हे झोपले असले आणि हे लवकर उठत नाही, यांचा उठायचा वेळ 12च्या नंतर आहे आणि त्याच्या आधी जर मला काही करायचं असलं आणि माझी एखादी गोष्ट इथे असली तर प्रॉब्लेम होतो, कारण यांना एवढूसा पण आवाज झाला ते लगेच झोपेतून उठतात आणि त्यात ते नाईट शिफ्ट करून येतात, त्याच्यामुळे मला ते आवडत नाही. आणि म्हणजे मी ठेवत तर नाही माझं सामान इकडे, सकाळी जे पण युगितची शाळेची पूर्ण तयार व्हायचं, युगितचं सगळं मी माझं तिकडेच ठेवलेलं आहे. कधी काय होतं, थोडंसं सामान इकडे माझं राहून जातं, तर त्यासाठी मग मी असा पाऊचच ठेवलेला आहे. आता माझं डेलीसाठी पण पाऊचच ठेवलेला आहे की हा पाऊच घ्यायचा आणि तिकडे चाललं जायचं, म्हणून इथे एक सामान बघत नाही बसायचं, कारण इथे पूर्ण अंधार असतो, त्याच्यात मला काही दिसतच नाही. त्याच्यामुळे असं खूप सामान माझ्याकडे नाही आहे, खूप कमी प्रमाणात सामान आहे माझ्याकडे. मी त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा मी आवरायला घेतल्या. आता ज्वेलरी एवढं झालेलं आहे, इतके बॉक्स झालेले आहे ज्वेलरीचे, कशात काय ठेवणं मलाच कळत नव्हतं. मग मी सगळं जे आहे ते वेगळं केलं, सगळ्या गोष्टी वेगळ्या करायला घेतल्या, सगळ्या ज्वेलरीज वेगळ्या ठेवल्या, ऑक्सिडाइज्ड वेगळ्या ठेवल्या, गोल्डन वेगळ्या ठेवल्या, आर्टिफिशियल वेगळ्या ठेवल्या, काही कानातले आहेत, प्रत्येक असं सगळं मिक्स झाल्यासारखं झालेलं आहे. ते कानातले वेगळे केले, असं सगळं ज्वेलरीचं जे आहे सगळं वेगळं केलं आणि सगळं व्यवस्थित जे आहे त्यांच्या बॉक्सेसमध्ये जे आहे ते टाकून ठेवलेलं आहे. तसे भरपूर बॉक्सेस आहे माझ्याकडे, असं काही स्पेशल एखादं ऑर्गनायझर वगैरे नाही आहे, पण प्लास्टिक्सचे भरपूर सारे बॉक्सेस आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता एवढ्या गोष्टी आहेत ना की कुठे काय ठेवल्यानं हे वेळेवर आठवत नाही. आता तर मी हे सगळं व्यवस्थित करून ठेवते, पण जेव्हा याची ॲक्च्युअल मला गरज असते ना, तेव्हा एवढं मला आठवावं लागतं की कशात काय ठेवलेलं आहे आणि एवढं सगळं उघडावं लागतं. त्यानंतर जी आहे एखादी गोष्ट मला मिळते. माझ्यासोबत हे बऱ्याचदा होतं, तुमच्यासोबत होतं का मला नक्की सांगा. म्हणजे आता कितीही चांगलं ठेवलं ना, पण जेव्हा त्या गोष्टीची गरज असते ना, तेव्हाच ती गोष्ट नेमकी मिळत नाही, तिथे गोंधळ होतो. इथे युगितला तर मी झोपवून आलेली होती हे सगळं करायला, कारण मीला हे एकट्यामध्ये करायचं होतं. हे पण ऑफिसला गेले होते आणि एकट्यामध्ये माझं डोकं चालतं. युगित मागे पुढे असला की युगित माझ्या गोष्टी घेऊन पळतो, मग त्याच्या मागे मला धावावं लागतं. पण इथे मी त्याला झोपवलं आणि तो लगेच जे आहे अर्ध्या तासातच उठून सुद्धा गेला. आता काय माहिती आज तो एवढा लवकर कसा काय उठला, अर्ध्या तासात तो उठून येऊन गेला माझ्याकडे. आणि मग त्याचं सुरू झालं, तर त्याला म्हटलं मला फक्त 10 मिनिट्स दे, मी हे सगळं आवरते, त्यानंतर तुला खायला देते, कारण त्यांनी स्कूलमधनं आल्यावर आज काहीच खाल्लेलं नाही आहे, तर आता त्याला भूक लागलेली असेल, कारण मी लंच चांगला दिला होता त्यामुळे त्याने ते खाल्लं असेल, त्याला भूक नाही लागली. आता त्याचं करते, दाखवते तुम्हाला. इथे पूर्ण जी आहे मी माझी ज्वेलरी सगळं जे आहे सेट करून ठेवलेलं आहे आणि हे इथे आता थोडंसं आहे, हे सगळं कंपार्टमेंट जे आहे ते माझं आहे. आता हे सगळं मी वापरते. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता युगितला मला पार्कमध्ये घेऊन जायचं आहे, त्यानंतर आल्यानंतर बघू. आता बाय बाय.